नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची पिकाला एक स्लरी बनवणार आहोत. तर मिरची पिकाच्या मुळ्याची वाढ चांगली व्हावी, खताचा अपटेक चांगला व्हावा यासाठी आपण एक स्लरी बनवणार आहोत. आपले दोन तोडे झालेले आहेत. जवळपास 3000 काढला, 2 टन माल निघालेला आहे. यासाठी आपल्याला अन्नद्रव्याची पुढी चांगला अपटेक करण्यासाठी झाडाला आपण अन्नद्रव्याची अपटेक चांगले होण्यासाठी, मुळ्यांची चांगली वाढ व्हावी आणि डबल आपल्याला तोडा चांगला यावा म्हणून आपण एक स्लरी बनवणार आहोत. तर स्लरीमध्ये आपण काय घेणार आहोत ते दाखवत पुढीचं. तर आपण 200 लिटर 300 लिटरची टाकीचं ड्रम घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता हे पाहू शकता सुडोमोनस आहे, बुरशीवर काम करतं. सुडोमोनस संग आपण हे ट्रायकोडर्मा घेतलेलं आहे. या ट्रायकोडर्माचं आपल्याला काम माहीतच आहे की बुरशीजन्य रोगापासून वाचवण्यासाठी आपल्या ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनसचं काम करतं. हे निर्मल कंपनीचं आहे. तर अतिशय चांगलं असं आपण एकदा स्लरी करून सोडलेली आहे याची. तर खूप आपल्याला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तर आपल्या मिरची पिकाला सध्या परिस्थितीला म्हणजे फिजरम विल्ट किंवा बुरशीजन्य रोगाचा अजून प्रादुर्भाव नाही झाला त्यासाठी आपण अजून एक स्लरी बनवणार आहोत. तर स्लरीमध्ये ते मायक्रोराजा वापरलेलं आहे आपण. याचा पाटील बायोटेकचा मायक्रोराजा वापरलेला आहे 100 ग्राम. त्यासंग निर्मल कंपनीचा NPK घेतलेला आहे. याने नत्रस पुरत पालाश यांचा आपटेक चांगला होतो. तर पाहू शकता या पद्धतीने गुळाचा जास्तीत जास्त वापर करावा. स्लरीमध्ये आपण 10 किलोची एक ढेप घेतलेली आहे. 500 रुपये हा याचा रेट आलेला आहे. तर या गुळाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे एक फायदा होतो, मुळ्यांची चांगली वाढ होते किंवा झाडाचा चांगला विकास होतो आणि ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला मिळतं. आणि त्यामध्ये आपण घेतलेली आहे चणा डाळ ही 1/4 किलो आपण चणा डाळ घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण एक स्लरी बनवणार आहोत. तर अशी स्लरी बनवून आपण पिकाला दर महिन्याला किंवा 2 महिन्याला एकदा सोडायला पाहिजे. एवढी माहिती द्यायची होती आपल्याला. आपली माहिती जर आवडली तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा भारती फार्मिंगला. चॅनल थोडे नवीन आहे, माझा अनुभव खूप मोठे आहे. यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काय चालू टाकू पाणी या बोलू का काही मग बी आवाज लावते तिथे. हे काय घेतलं आपण? हे सुडोमोनस आहे. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत? ट्रायकोडर्मा. हे किती किलोच्या पॅकिंगमध्ये येतं? हे अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये येतात. हे आपण एकरासाठी आपण सोडू शकतो. तर अशा पद्धतीने गोल बनवून करायचा, आधी छोटं कालवायचं त्याच्या पाण्यामध्ये, मग 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपल्याला टाकायचं आहे. स्लरी ह्या पिकाला 1 महिन्यातून गेली पाहिजे जर करून. आणि तुम्ही हे मायक्रोझोम कशासाठी वापरत? काय यानं काय होतं? यानं हे वायमी झोन आहे, हे पाटील बायोटेकचं. यानं जे तंतुमुळे राहतात, मुळे वाढीसाठी अतिशय उत्तम आहे मायक्रोरायझा आहे. आपण निर्मल कंपनीचं किंवा कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1 मिलियनपर्यंत आपल्याला त्याची क्वांटिटी पाहिजे आणि 3 महिन्याच्या आतली पॅकिंग पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला आले पाहिजे. तर आपण वायमी झोन बी इथं टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, मायक्रोरायझा टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण डाळ घेणार आहोत, हरभऱ्याची डाळ घेणार आहोत, चणा डाळ. तर चणा डाळ बी टाकून घ्यायची. 1/4 किलोपर्यंत आपण चणा डाळ घेतलेली आहे 200 लिटर पाण्याला. आपण हे एकराला सोडणार आहोत स्लरी मिरचीला. असं व्यवस्थितरित्या कालून घ्यायचं पाण्यामध्ये, जेणेकरून गाठी राहणार नाहीत किंवा
आपलं जे टाकलेले आहेत सर्व एकत्रित चांगल्या प्रकारे मिक्स होतील, यासाठी असे मिक्स करून घ्यायचे. गुळाचं होता तर गुळाचं प्रमाण जास्त ठेवायचं, जेणेकरून जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते आपल्याला मिळायला मदत होईल. आणि गुळाचे अनेक फायदे आहेत की पांढऱ्या मुळाची वाढ होते, ह्युमिक ॲसिड तयार होतं. यासाठी गुळाचा जास्तीत जास्त वापर करावा. चॅनलला आपली जर माहिती आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि वायमीझोन मायक्रोरायझा आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने याचं मिश्रण एकसारखं मिश्रण बनवलेलं आहे. आपण आता ड्रममध्ये टाकणार आहोत याला 200 लिटरच्या पाण्यामध्ये. तर पाहू शकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. हा एका एकरासाठी स्लरी बनणार आहोत आपण. याच्यामध्ये आधीच हे टाकलेलं आहे, NPK टाकलेले आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, जेणेकरून चांगली नत्रस्फुरत पालाश यांची आपटेक चांगल्या पद्धतीने होईल. आपण एकदा पहिले 30 दिवसामध्ये एकदा आपण याचं स्लरी करून सोडलेले, त्याला आपल्याला त्याचा खूप अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे आपण ही दुसरी स्लरी 2 महिन्यानंतर आपण सोडत आहोत. पाणी बनवायचं. आता हे प्लॉट झालेला आहे. यानंतर हा प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे आलेला आहे. यानंतर पुढच्या प्लॉटची तयारी चालू आहे. तिकडं पन्नी आथरलेली आहे आणि हे बेड आथरून यावरती भेसळ डोस टाकून दाबून घेतलेले आहेत बेड आपण. आणि नंतर आता पन्नी आथराय चालू आहे तिकडून त्या साईडनं. इथं पण आपण एकराचा प्लॉट लावणार आहोत. यामध्ये 5 ते जवळपास 6,000 रोप बसणार आहे. हे बेड 4 फुटावरती बेड मारलेलं आहे. त्यामुळं आपल्याला 2 फुटाचं अंतर घ्यायचं आहे यामध्ये. इथं आपली नवीन सुरुवात होत आहे. या ठिकाणी इकडून पन्नी आथरलेली आहे. आता इकडं आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने पन्नी न आथरता आपल्या स्वतः हाताच्या साहाय्याने, माणसाच्या रोजगाराच्या साहाय्याने आपण पन्नी आथरत आहेत. उन्हाची जो पुढे चालून हीट येणार आहे ती हीट पन्नीमध्ये न राहता पनीर जे ट्रॅक्टरनं टाकतात त्यामध्ये 2 महिने तुम्हाला काय अडचणी येत नाहीत. 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला विल्टिंगच्या अडचणी यायला लागतात. त्यामुळं आपण हातानेच पन्नी आथरून घेतो, जेणेकरून जी हवा खेळती राहते, वापसा कंडिशन राहते, असं म्हणायचं ते. आता चालू केला ते पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने गुळ येतं. तर त्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं एकदा, जेणेकरून ठिबकमध्ये आपल्याला अडचण येणार नाही सोडायला. तर पाहू शकता गुळाचे काही साईड इफेक्ट आहेत काय? साईड इफेक्ट बघायला गेलं तर गुळाचा एकही साईड इफेक्ट नाही. जितके होतील तितके आपल्याला फायदे झाले शेतीमध्ये सोडल्यानंतर. साईड इफेक्ट आपल्याला आतापर्यंत एकही जाणवलं नाही. त्यामुळं आपण जास्तीत जास्त गुळाचा वापर करावा. पिकाला चांगलं व्यवस्थित वाढीसाठी, मुळ्याच्या वाढीसाठी अतिशय उत्तम काम करतं. ह्युमिक ॲसिड तुम्ही जवळपास ह्युमिक ॲसिडच्या किमती पाहू शकता किती महागड्या आहेत. ह्युमिक ॲसिडच्या जागी तुम्ही जर 10 किलोची गुळाची डेप जर सोडली तर तुम्हाला ह्युमिक ॲसिड आणून सोडायची गरज नाही. हे पाहू शकता काळं ह्युमिकसारखंच पाणी होत आहे. ह्युमिकमध्ये दुसरं काही नसून गुळाचेच या अशा ऑर्गॅनिक पद्धतीनेच ह्युमिक ॲसिड बनवलेलं राहतं. समुद्राच्या शेवाळापासून किंवा समुद्राच्या वनस्पतीपासून खाल्ल्या तर जितकं होतील तितकं पिकाचा कमी खर्च करण्याचा आपला उद्देश राहतो. यासाठी आपले व्हिडिओ बघत चला. इथून पुढे अशीच नवीन माहिती आपल्याला मिळत जाईल यूट्यूब चॅनलला.